आत्मवंदन स्मिताताई. आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आराधना ध्यान समूहात स्मिताताई तुमचे मनापासून स्वागत. गुरु परमात्मा परेशू या सदरात परवा स्मिताताईंनी श्री गजानन महाराजांच्या कार्यावर व काल श्री टेंबे स्वामी यांच्या कार्यांवर संवाद साधला होता. आज स्मिताताई आपले सर्वांचे लाडके श्री स्वामी समर्थ यांच्या कार्यांवर संवाद साधणार आहेत. मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. नमस्कार. आराधना ध्यान समूहाला खूप खूप धन्यवाद आणि सर्व भाविक श्रोत्यांना वंदन करून आपण सुरुवात करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगं रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलूधर कट्यांकररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आज साक्षात दत्तावतार प्रत्यक्ष परब्रह्म यांच्यावर बोलायचं आहे. मला वाटतं भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य ज्याला माहित नाही अशी व्यक्तीच या जगात नसावी असा माझा अंदाज आहे. कारण की सगळेच स्वामी भक्त असतातच आणि सगळ्यांचं आपल्या स्वामी समर्थांवर भरपूर प्रेम आहे आणि आपापल्या परीनं प्रत्येक जण समर्थांची सेवा हा करतच असतो. दत्त संप्रदायात मोठे 3 अवतार सांगितलेले आहेत. पहिला अवतार तो श्रीपाद श्री वल्लभ, दुसरा श्री नृसिंह सरस्वती आणि तिसरा आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ. 19व्या शतकामध्ये जेव्हा ब्रिटिशांची राजवट होती, दुष्काळ होता आणि अनेक अंधश्रद्धा समाजाच्या मनात असल्यामुळे असा पिचलेला समाज त्यावेळेस होता आणि समाजाला वर काढण्यासाठी त्यावेळेस 1856 ते 1878 या कालावधीत 22 वर्ष अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थांचा निवास झाला. त्यांचा जो महान मंत्र आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. भिऊ नकोस का म्हटलं असेल महाराजांनी? कारण आपण खरं म्हणजे भक्ती जी करतो ना माणूस एखादा, तो घाबरूनच करतो. आपल्याकडे 99.99% हे प्रमाण आहे की भक्ती ही घाबरूनच केली जाते. मला काही व्हायला नको, मी सुरक्षित राहावं, माझ्यावर देवाचा कोप व्हायला नको, अशा काही समजांपोटी भक्ती केली जाते. परंतु तसं न करता भक्ती ही निष्काम असावी, देवावर गाढ प्रेम आणि गाढ श्रद्धा ठेवून ती केलेली असावी, तेव्हा भक्तीचं खरं फळ मिळतं. आणि म्हणून पुढे स्वामी म्हणतात की मी तुझ्या पाठीशी आहे. कारण की बघा, जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपल्याला सोबतीची खूप गरज असते. एक ठराविक काळापर्यंत आई वडील असतात, नंतर आपण मोठे होतो तेव्हा आपल्याला आधार कुणाचा? तेव्हा भगवंत नाम हाच आपला आधार. यासाठी स्वामी भक्कम सांगतात की भिऊ नकोस. कशाची भीती वाटतो हे आपल्याला? मृत्यूची भीती वाटते, दारिद्र्याची भीती वाटते, असं वाटतं आपल्याला पैसा कमी पडता कामा नये. एखादे आप्तेष्ट आपल्याला सोडून जातात तेही आपण सहन करू शकत नाही, त्या विरहाची सुद्धा आपल्याला भीती वाटते. आणि आपला देह जसा वाढेल वयोमानाप्रमाणे तेव्हा वेगवेगळ्या व्याधी होणारच आहेत. परंतु जे प्रतिकूल येतं आयुष्यात त्याच्यासाठी माणसाची मानसिक तयारी नसते आणि म्हणून तसं काही प्रतिकूल येऊच नये यासाठी त्यानं देवाला धरलेलं असतं, अर्थात घाबरून देवाला धरलेलं असतं. पण हे महाराज निर्धास्त करतात, निशंक होई रे मना, हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर महाराज म्हणून आपल्याला हा मोठा मंत्र देतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ स्वामी सर्वत्र आहेत असाही होतो. कारण प्रत्येक जण प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या ठिकाणी असणारच आहे. कायम काही तो देवाऱ्यासमोर किंवा समर्थांच्या फोटोजवळ असेल असं नाही, कुठेही तो असेल. तरीही हा मंत्र आठवला की जिथे असाल तिथे स्वामींचा आधार मिळतोच, फक्त आपली श्रद्धा पाहिजे. गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. त्याप्रमाणे फळ सुद्धा ज्याची श्रद्धा आहे त्यालाच मिळतं, नाही का? असो. तर समर्थांच्या प्रगट होण्याच्या 2 वेगवेगळ्या कथा आहेत बरं. त्यातली एक मी सांगते.
ती जी सगळ्यांना बहुतेक माहितीच आहे, की नृसिंह सरस्वती जेव्हा गाणगापुराहून निघाले, गाणगापूरहून श्रीशैल्य पार्वती जाण्यास, तेव्हा तिथे आहे एक कर्दळी वन. त्या कर्दळी वनात ते गुप्त झाले आणि ज्या कर्दळी वनात ते गुप्त झाले, ते श्रीशैल्य पर्वताच्या प्राचीन काळापासून म्हणजे नाथ संप्रदायाच्या उगमापूर्वीपासून प्रसिद्ध आहे. आता त्यांचा तिकडचा काळ नक्की समजण्यास काही साधन नाही. बरीच वर्ष गेली, त्यांची समाधी चालू होती. खूप शतकं लोटली तरीही त्यांची समाधी चालू. एवढ्या ह्या प्रदीर्घ काळात त्यांच्या अंगावर प्रचंड मोठं वारूळ तयार झालं आणि ह्या वारुळातून सुद्धा आता अति तेजाचे प्रचंड किरण बाहेर फेकले जाऊ लागले. एक लाकूड तोड्या सहज बिचाऱ्याचा उदरनिर्वाहाचं साधन त्या ठिकाणी आला लाकडं तोडायला. त्याला काहीच कल्पना नव्हती लाकडं तोडण्यासाठी म्हणून त्यानं कुऱ्हाडीचा घाव घातला, तर मूळ वारुळावर थेट तो बसला आणि थेट तो समाधी स्थितीत असलेल्या स्वामींवर बसला. त्यामुळे त्यांची समाधी भंग झाली आणि महाराज समाधीतून उठले. या कुऱ्हाडीची जखम त्यांच्या मांडीवर झाली, परंतु रक्त मात्र आलं नाही. पण नृसिंह सरस्वतीची प्रदीर्घ काळापासून चालू असलेली समाधी या प्रकारानं एकदम उतरली आणि महाराज त्या क्षणी त्या वारुळातून बाहेर आले. हा प्रकार पाहताच लाकूड तोड्या फार घाबरला. तो एकदम जमिनीला दोन्ही गुडघे टेकून त्या दिव्य पुरुषाला दयेची भीक मागू लागला. तो खूप घाबरला होता आणि झाल्या प्रकाराबद्दल क्षमेची भीक त्यांनी मागितली. अर्थातच त्या करुणासागर नृसिंह सरस्वतींनी त्याला क्षमा केलीच, पण त्याचा उद्धारही केला. या वारुळातून जे बाहेर आले तेच श्री स्वामी समर्थ होत. अशी ही एक कथा आपल्याला माहिती आहे. आणि दुसरी कथा एक अशी आहे, की पूजा चालू असताना अक्कलकोटामध्ये खंडोबाचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये पूजा चालू होती आणि अचानक गाभाऱ्यात तेज उमटलं. प्रगट झाले स्वामी. साधारण 8 वर्षाची ती मूर्ती एकदम प्रकट झाली. मग ह्याचाच अर्थ या 2 कथा आहेत म्हणून काहींच्या मनात भ्रम निर्माण होऊ शकतो, की याच्यातली कुठली खरी? परंतु या दोन्ही खऱ्या आहेत. याचं कारणच एक आहे, की स्वामी हे साक्षात परब्रह्म आहेत आणि ते कोणत्याही वेळी कुठेही असू शकतात. एवढंच नव्हे तर एकाच वेळी अनेक ठिकाणी सुद्धा ते असू शकतात. ते सर्वत्र असतात आणि म्हणूनच ते खात्रीनं सांगतात, "कुठेही असलो तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." आता काही जण बघतायत ना, त्यांचा चेहरा बघून थोडे बघताना असं वाटतं, की "अरे बापरे! किती उग्र चेहरा आहे, किती रागीट आहेत हे." असा विचार कोणी करतात. परंतु असं बघा, की स्वामी म्हणजे साक्षात वैराग्य मूर्ती. कुठलीही त्यांना देहाची आसक्ती नाही, कुठल्याही नात्याची आसक्ती नाही. मोह मायेपासून पूर्णतः हे अलिप्त आहेत. जो बघेल त्याच्याही विकारांना भस्मसात करणारा हा उग्र चेहरा. ज्याच्या अंतःकरणात खरा भक्तीचा ओलावा असेल, तोच जवळ येईल. आत्म्याची ओळख ज्यांना पटली, तोच स्वामींशी टिकून राहू शकेल. आणि बघून जर घाबरला उग्र चेहऱ्याला, तर तो मात्र स्वामी कृपेपासून लांब राहील. भक्ताचं संचित आणि प्रारब्ध असं गाठोडं घेऊन जो भक्त आलेला असतो जन्माला, ते जाळण्यासाठी उग्र व्हावंच लागेल ना स्वामींना. हेतू मात्र भक्ताचा उद्धार करणे हाच आहे. त्यामुळे बाहेरून जरी स्वामी उग्र, कठोर असे दिसत असले, तरी आत करुणेचा सागर आहे. भक्तांसाठी अपार माया आहे आणि शरणागतावर दया करायचा हा त्यांचा स्वभाव धर्मच आहे. एका भक्तानं त्यांना विचारलं, की "महाराज इतके तुम्ही रागीट का बरं?" तेव्हा स्वामी हसून म्हणतात, "अरे, उसाचा जर रस काढायचा असेल, तर त्याला चरकात घालावं लागेल ना. तसाच अहंकार तुमचा मोडायला मला उग्र स्वरूप धारण करायला लागतं. परंतु आतून मी गुळासारखा गोड आहे." आणखीन एक दुसरी शंका काही भक्तांच्या मनात असते, की कधी-कधी ही स्वामींची मूर्ती साडी नेसून, नाकात नथ घालून अशी स्त्री रूपात नटवलेली जेव्हा असते, तेव्हा बऱ्याच जणांना ते ते आवडत नाही. मग ही का असते? विशेषतः अक्कलकोटला वटवृक्ष मंदिरात गुरुवारी आईच्या रूपात समर्थांना असा शृंगार केला जातो. स्वामी म्हणाले होते, की "मी अक्कलकोटची आई आहे."
संकटात आपण पटकन आई गं असंच म्हणतो ना. भक्तांच्या मनात स्वामींबद्दल आईबद्दल जेवढं प्रेम असतं तेवढंच प्रेम असतं. शिवाय शिव आणि शक्ती हे एकत्र रूप, पुरुष आणि प्रकृती दोन्ही एकाच ठाई. पुरुषी वेशात कफनी, दंड, तर कधी शक्ती स्वरूपात साडी, नथ, मंगळसूत्र हे सगळे सौभाग्य अलंकार. परब्रह्म हे लिंगातीत आहे. जगाची आई म्हणून त्यांना स्त्री वेशामध्ये पूजलं जातं. परंतु स्वामी हे स्त्रीही नाहीत आणि पुरुषही नाहीत. स्वामी आपले मायबाप आहेत. स्वतःची ओळख स्वामी कशी करून देतात पाहू. स्वामी स्वतःची ओळख सांगताना म्हणालेत, आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आमचे नाम नृसिंह भान, मूळ पुरुष वटवृक्ष स्थान, दत्तनगर निवासी हो. याच्यातल्या मूळ पुरुषाचा अर्थ आपण समजून घेऊया. ज्याला आदी, मध्य आणि अंत नाही, ज्यांची हजारो रूपं आहेत, त्यानं हजारो कोटी युग धारण केली आहेत, जो अनंत कोटी ब्रह्मांडांचा निर्माता आहे, त्याला मूळ पुरुष असं म्हणतात. आणखीन त्यांच्या सांगण्यामध्ये दत्तनगर हा जो उच्चार आला आहे, शब्द आला आहे, त्याचा अर्थ आहे, की हे शरीर त्या दत्ताचं स्वरूप आहे. आणि म्हणून स्वामी नेहमी म्हणायचे, दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचे झाड, मूळ मूळ हे वाक्य स्वामींच्या तोंडात नेहमी असायचं, ज्याला खूप खोल असा अर्थ आहे. आता आपण काही स्वामी भक्तांच्या कथा बघूया. यातले सगळे भक्त काही आधीपासूनच स्वामी भक्त असं होते असं नाही. तर याच्यात काही नास्तिक सुद्धा आहेत बरं. परंतु नंतर स्वामींची भेट झाल्यावर त्यांच्याशी एवढं गाढ मैत्रीचं नातं झालं किंवा गुरु शिष्याचं नातं जे निर्माण झालं, त्याच्यामुळे त्या शिष्यांना आपल्या आयुष्यात खूप सुंदर, सुंदर अनुभव आले. तर या शिष्यांच्या कथा ऐकताना आपल्याला हे गुरु शिष्य संबंधाच्या नात्याचा पण आनंद लुटता येईल आणि समर्थांच्या लीला सुद्धा कळतील. त्याप्रमाणे आपण स्वामींनी ज्याला पुत्र मानलं असे स्वामीसूत जे हरिभाऊ त्यांची कथा पहिले आपण ऐकूया. मुंबईला हे राहणार होते आणि म्युन्सिपाल्टीमध्ये हे नोकर होते हरिभाऊ. त्यांचा मित्र गजानन श्रीधर क्षत्री असं त्यांचं नाव मित्राचं. तेव्हा हे हरिभाऊ आणि ते गजानन या दोघांनी मिळून एक व्यापार केला होता. परंतु त्यांना तोटा झाला त्या व्यापारात. मग आता आपली नोकरी जाईल अशी दोघांनाही चिंता वाटली आणि त्यांनी काहीतरी असं म्हटलं, की आम्हाला आता जर फायदा झाला, तर आम्ही अक्कलकोटला दर्शनाला येऊ, असं काहीतरी मनात त्यांनी ठरवलं. आणि काय झालं गंमत, 8 दिवसाच्या आत त्यांना ₹2000 नफा झाला. आणि म्हणून दोघेही खुश झाले आणि अक्कलकोटला गावी आले समर्थांचं दर्शन घ्यायला. तर महाराजांचं दर्शन घ्यायला जेव्हा ते आले, तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, "व्यापार केला, तोटा झाला. मला नवस केला होता, की ₹2000 नफा झाला." तर बाकीच्या भक्तांना याची काहीच कल्पना नव्हती. तेव्हा ते ऐकून सगळेजण आश्चर्यचकित झाले आणि सगळ्यांना कळलं, की अरे यांनी असा नवस केला त्याच्यामुळे यांना आता नफा झालेला आहे आणि ते आलेले आहेत. तर अशी ही भाऊंची गंमत. तर या हरिभाऊंना पुढे त्यांनी सांगितलं, की "तू माझा आता मुलगाच आहेस. त्याच्यामुळे आता तू तुझ्या सगळ्या कुळावर पाणी सोड आणि माझा सूत म्हणून राहा." हरिभाऊंना अर्थातच आनंद झाला आणि त्यांनी जे काही पैसे देऊ केले होते समर्थांना, त्यांच्या मित्रांनी आणि त्यांनी, तर त्यांनी त्यांना सांगितलं, की "मला सफेद आणून द्या." तर हरिभाऊंना काही कळलं नाही सफेद म्हणजे काय हवं असेल? मग त्यांनी विचारलं तेव्हा महाराजांनी पाय दाखवले आणि सफेद, सफेद असं म्हणाले. म्हणजे सफेद म्हणजे चांदीच्या पादुका असा त्याचा अर्थ होता. आणि नंतर मग त्या चांदीच्या छान पादुका करून या हरिभाऊंनी समर्थांना अर्पण केल्या होत्या. तेव्हा नंतर खूप दिवस त्यांनी अशी सुंदर अ, अ, सेवा केली महाराजांची आणि नंतर हरिभाऊंना त्यांनी सांगितलं, की "तुझा धंदा व्यापार सगळा सोडायचा आहेस. बंदर किनाऱ्यावर जायचं आणि मोठा किल्ला बांधून ध्वज माझी उभी करा. थोडक्यात काय, की धर्मकार्य तू अखंड चालू ठेव." असा आशीर्वादच एक प्रकारे हरिभाऊंना दिला गेला आणि हरिभाऊंनी तो निष्ठेने पाळलाही. खूप सुंदर प्रकारे समर्थांची सेवा हरिभाऊंकडून घडली आणि एकदा महाराजांनी त्यांना सांगितलं
की आता आपण लवकर अवतार संपवणार आहोत. तेव्हा तू पुढे ध्वज उभारायचा आहेस. अशा सतत सूचना हरिभाऊंना नकळत ते करत होते. परंतु हा हरिभाऊंसाठी धक्का होता, की आणि म्हणून त्यांनी काय केलं, की त्यांना थोडं दुखणंच आलं म्हणा ना, की स्वामींच्या आधी आपण जायचं आणि असा निश्चय करून स्वामी सुतांनी त्यांच्या आधी देह ठेवला. परंतु कार्य मात्र भरपूर केलं समर्थांच्या बाबतीत. आता पुढे अजून एक बघूया कथा. सगळ्या भक्तांच्या कथा आहेत. मी वाचून दाखवते. माझ्याकडे एक पुस्तकच आहे समर्थांच्या लीला म्हणून. तर त्याच्यामुळे मी त्याचा आधार घेऊन तुम्हाला एक-एक वाचून दाखवते. एकदा स्वामी समर्थ महाराज हाडांच्या ढिगाऱ्यावर बसले होते. पण एका ब्राह्मणाला शंका आली, की असं हाडांच्या ढिगाऱ्यावर बसणं म्हणजे काही योग्य वाटत नाही. तेव्हा शंका आली त्याला, की हा माणूस ब्राह्मण आहे की नाही? म्हणजे महाराजांबद्दलच शंका आली. तेव्हा मनातलं त्याच्या ओळखून स्वामी म्हणाले, "अरे मूर्खा, मीच गरुडावर बसलो आहे. शेषावरही बसणारा मीच आहे. बासरी वाजवणाराही मीच आहे. बासरी ही मीच आहे. बासरीमधून निघणारा सुमधुर सूरही मीच आहे. अयोध्यापती रामही मीच आहे. मीच विटेवर उभा आहे. कैलासावरही मीच आहे. वटवृक्षाच्या मुळाशीही मीच आहे." आणि असं म्हणून त्या ब्राह्मणाला महाराजांनी आपल्या मुखामध्ये ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं होतं. सोलापूर येथे बाबा दिगंबर नावाचे सत्पुरुष होते. त्या सत्पुरुषाने स्वामी समर्थ हे प्रत्यक्षात ईश्वर असल्याचं परमसत्य अंतर्मनाने जाणलं होतं. बाबा दिगंबर ज्या वेळी स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यास येत, त्या वेळी स्वामी त्यांना आपले 2 कर कटेवर ठेवून विठ्ठल रूपात दर्शन देत असत. मूळ पुरुषाचा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ रूपाने झालेल्या अवताराशी दत्त उपासक आणि वारकरी संप्रदायातील अनेक थोर पुरुषांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. अनेक संत, महापुरुष, योगी, तपस्वी, अनेक संप्रदायांनी स्वामी समर्थ हे प्रत्यक्ष पूर्ण ब्रह्म असल्याचं मान्य केलं आहे. आणि त्यांचे उद्गारही हेच सिद्ध करतात, मीच ब्रह्मा, मीच विष्णू, मीच शिव, धन्वंतरी, अन्नपूर्णा, आदिशक्ती आणि मृत्युंजयी मीच, असं स्वामी नेहमी म्हणत असत. आणखीन एक अतिशय नास्तिक अशी व्यक्ती होती. त्यांचं नाव होतं गोपाळबुवा केळकर. त्यांचा नास्तिकपणा जाऊन ते समर्थांमुळे आस्तिक जेव्हा झाले आणि त्यांचं महात्म्य कळलं, तेव्हा त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची बखर इसवी सन 1975 मध्ये प्रसिद्ध केली. या बखरीमध्ये महाराजांच्या खूप लीला मोडी लिपीत वर्णन करून ठेवलेल्या आहेत. जवळ-जवळ 274 आहेत मला वाटतं त्या. असाच काहीतरी मोठा आकडा आहे 250च्या पुढचा. एवढ्या लीला त्या बकरीमध्ये त्यांनी नोंद करून ठेवलेल्या आहेत. परंतु ह्यांचं स्वतःचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातनं झालं होतं आणि मित्रांचा सहवास किंवा असं एकूणच आंग्ल वृत्ती त्यामुळे ते देव मानत नसत आणि अगदी नास्तिक होते. परंतु त्यांचा नोकरीचा कालावधी चालू असतानाच त्यांना खूप असह्य रोग झाले. खूप त्यांना शारीरिक वेदना व्हायच्या, जीवन असह्य वाटायचं. मन सारखं तळमळायचं, मनाला शांती नष्ट झाली होती. व्याधीमुळे असहाय्य झाले होते आणि असहाय्यता आली ना, बघा सगळं ठीक असतं तेव्हा आपण अगदी मजेत असतो. पण दुःख आलं की पहिली देवाला हाक. तसाच त्यांचाही नाईलाज झाला आणि मग तेव्हा त्यांनी असं मनाशीच म्हटलं म्हणजे नास्तिक असल्यामुळे देव वगैरे काही माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु वेळ आली की माणूस काहीही करतो. त्याप्रमाणे त्यांनी म्हटलं, "जो कोण देव असेल त्यांनी माझी आता विनंती ऐका, की जो कोणी या जगाचा परमेश्वर आहे, त्यांनी माझी जर व्याधी दूर केली, तर मी त्या एका भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा करणार नाही व उर्वरित सगळं माझं आयुष्य त्या देवाच्या सेवेत घालवीन." आश्चर्य असं, की त्या क्षणापासून त्यांच्या शारीरिक वेदना तर कमी झाल्याच, तसंच मनालाही शांती मिळाली. हळू-हळू 8 दिवसात ते ठणठणीत बरे झाले आणि त्यांचं आंतरिक समाधान झालं. बुवा आपल्या प्रतिज्ञेशी एकनिष्ठ होते आणि जसं बोलले आहे तसं त्यांना वागायचं होतं. आता प्रतिज्ञा पुरी करण्यासाठी मात्र त्यांना चिंता लागून राहिली, की आपण बरं झालो खरो, पण आता ज्या देवानी बरं केलंय त्या देवाला शोधायला हवं ना. मग आता ईश्वरी विभूतींचा त्यांचा शोध सुरू झाला. त्यांना समजलं, की नाशिक येथे देव मामलेदार आणि अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ अशा 2 ईश्वरी विभूती अस्तित्वात आहेत. मग आता हे देव मामलेदार जे होते ते त्यांच्या भावाच्या निवासस्थानापासून जवळ होते.
परंतु त्यांच्या सेवेत कायमस्वरूपी राहिल्यास भाऊ त्याला आडकाठी करेल. त्याला ते मान्य होणार नाही हे त्यांनी ओळखलं आणि म्हणून त्यांनी अक्कलकोटला जायचा निश्चय केला. आणि भावाला सांगितलं, की मी मित्राकडे चाललेलो आहे. त्यांच्याकडे खरं तर प्रवास खर्च करण्याएवढे सुद्धा पैसे नव्हते त्यावेळेस. पण ते एका धर्मशाळेत उतरले मध्ये. जेवढे पैसे होते तेवढा घेऊन तेवढा प्रवास केला आणि त्या ठिकाणी एका धर्मशाळेत उतरले. योगायोगानं त्या धर्मशाळेमध्ये एक श्रीमंत स्त्री आपल्या लवाजम्यासह उतरली होती. त्यांनी या गोपाळरावांबद्दल चौकशी केली आणि त्यांना आर्थिक मदत देऊ करतो असं सांगितलं. मात्र गोपाळराव खूप प्रामाणिक व्यक्ती होती. फक्त अक्कलकोटला पोहोचेपर्यंत जेवढी रक्कम लागेल तेवढीच त्यांनी त्यांच्याकडून घेतली आणि अक्कलकोटचं तिकीट काढलं आणि गाठलं अक्कलकोट. तर त्यावेळेस त्यांच्याकडे आता फक्त शिल्लक राहिले 5 पैसे. तर ह्या 5 पैशाचा त्यांनी महाराजांसाठी खारका घेतल्या. त्या खारका खास बागेत वडाच्या झाडाखाली विसावलेल्या समर्थांना त्यांनी अर्पण केल्या. नमस्कार केला आणि हात जोडले. समर्थांची ती दिव्य भव्य तेजःपुंज मूर्ती पाहून बुवांचं भान हरपलं आणि आता यांची सेवा करत आपला देह झिजवायचा असा निश्चय मनाशी केला. एके दिवशी बुवा झोपले असता स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि बुवांच्या पोटावरून हात फिरवून त्यांना म्हणाले, की तुझा रोग आम्ही समूळ नष्ट करतो. आणि या स्वप्नानंतर बुवा लगेच जागे झाले आणि लघवीला गेले. तेव्हा त्यांना भरपूर लघवी होऊन त्यांचे पोट खूप सैल झाल्याचे त्यांना जाणवलं. व्याधी नष्ट झाल्याची त्यांना जाणीव झाली. या घटनेनंतर बुवा सतत महाराजांजवळ राहू लागले. एके दिवशी धीर करून समर्थांना म्हणाले, "दीनावर अनुग्रह करावा." तेव्हा भक्तवत्सल श्री स्वामी महाराजांनी बुवांचे जीवन कृतार्थ केले. त्या दीनावर अनुग्रह केला. अशी ही केळकरांची कथा. अनेक लीला या केळकरांनी स्वतः अनुभवल्या आणि अनेक भक्त सेवेकरी जे होते त्यांच्याकडून शेकडो नव्हे हजारो लीलांचे त्यांनी श्रवण केले आणि मग पाहिलेल्या आणि श्रवण केलेल्या या लीला त्यांनी स्वहस्ताने मोडी लिपीत गद्य रूपात लिहून ठेवल्या आहेत. आता पुढे एक आहेत मंगळवेढ्यात हे आले स्वामी समर्थ. मंगळवेढे येथे श्री स्वामी समर्थ महाराज दिगंबर बुवा या नावाने प्रसिद्ध होते. महाराज हे प्रथम मंगळवेढ्यात शके 1760च्या सुमारास आले. बाबाजी भट हे सत्वशील आणि चारित्र्य संपन्न ब्राह्मण पत्नीसोबत मंगळवेढ्यास राहत असत. त्यांच्या घराच्या अंगणात एक विहीर होती, पण त्यात अजिबात पाणी नव्हतं. त्यामुळे त्यांना जवळच असलेल्या विहिरीतून पाणी आणावं लागेल. त्यांच्या या विहिरीला पाणी नाही हे सगळ्या मंगळवेढ्या वासियांना माहित होतं. गावकऱ्यांना माहितीच असतं ना. त्याप्रमाणे सगळ्या गावकऱ्यांना माहित होतं. परंतु एक दिवस हे समर्थ बाबाजी भटांच्या घरी गेले. भटजी त्यावेळेला घरी नव्हते आणि भटांची पत्नी होती, तिनं त्यांना नमस्कार केला, बसायला आसन दिलं आणि महाराजांनी पाणी मागितलं. पाणी मागितल्यावर बिचारी ती स्त्री जरा चरकली. कारण घरात पाणी नव्हतं. महाराजांना तिनं हात जोडून विनंती केली, की "थोडा वेळ आपण बसा. मी जवळच असलेल्या विहिरीतून पाणी घेऊन येते." त्यावेळी स्वामी समर्थ म्हणाले, "अगं, घरात पाणी आहे आणि तू बाहेर का जातेस?" त्यावेळी ती म्हणाली, "महाराज, घरात विहीर आहे, पण त्यात पाणी नाही." ब्राह्मण पत्नीने असं सांगताच महाराज उठले आणि त्यांनी त्या नदीमध्ये विहिरीमध्ये "पाणी आहे अगं बघ" असं म्हणले आणि तिकडनंच मला पाणी हवं असा हट्ट धरला. तेव्हा या स्त्रीनं डोकावून पाहिलं तर खरंच विहीर काठोकाठ पाण्यानं भरलेली होती. आश्चर्याचा धक्काच तिला बसला आणि आपण साक्षात परमेश्वर आहात म्हणून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आणि मग त्या विहिरीतलं पाणी जेव्हा काढलं तेव्हा ते थंड आणि अतिशय गोड असं पाणी होतं. इतक्यात तिचे पती आले बाबा भट. त्यांनाही फार आनंद झाला आणि तेव्हापासून हे पती-पत्नी महाराजांची सेवा करू लागले. अशी जनाबाई नावाची एक स्त्री मंगळवेढ्यास होती. ही पंढरपूरच्या विठोबाची भक्त. ही लहानपणापासून प्रत्येक एकादशीची पंढरीची वारी कितीही संकट आले तरी करायचीच. कधीही तिची वारी चुकली नाही. परंतु एका वेळेस मात्र आषाढीची वारी करत असताना पाऊस इतक्या जोरात पडला, वेगाने वारे वाहू लागले, आकाशात विजा कडकडू लागल्या, की तिला मार्गच दिसेना. डोकीवरील ओझ्यास तिने हात लावला आणि म्हणाली, "विठ्ठला परमेश्वरा, आता तुझ्याच हातात सगळं आहे." मुखानं विठ्ठल विठ्ठल असा जप धावा करू लागली. पाऊस काही आता थांबत नाही असं समजलं आणि एका झाडाखाली आडोशासाठी थांबली. तर समोरच वटवृक्षाखाली समर्थ बसलेले तिला दिसले. जनाबाईने महाराजांना दंडवत घातला. समर्थांना विनंती केली आणि सांगितलं, की "महाराज,
आजपर्यंत माझी वारी कधीच चुकली नाही. परंतु आज अचानक पावसाने खंडोबा केला. तर आता ही माझी वारी चुकेल म्हणून ते सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा महाराज म्हणाले, "अगं, तुझी प्रेमळ भक्ती आणि विश्वास त्याने श्री विठ्ठल हा नेहमी तुझ्या जवळच आहे. तेव्हा काही घाबरायची गरज नाही. बघायचंय विठ्ठल." म्हणून महाराजांनी विठ्ठल रूप घेतलं आणि कटीवर हात ठेवून उभे राहिले. चलीला साक्षात विठ्ठलाचं दर्शन झालं. तिला फार आश्चर्य आणि आनंद झाला. तिनं लोटांगण घातलं. त्याच मंगळवेढ्यात एक वेळ महाराज ब्राह्मणाकडे भिक्षा मागायला गेले. त्या ब्राह्मण कुटुंबांना त्यांनी सांगितलं, की मला दशमी हवी खायला. त्यावेळेस त्या ब्राह्मण कुटुंबास फार वाईट वाटलं. कारण एवढा मोठा सत्पुरुष आपल्या घरी आला आणि त्याची इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही. त्यांनी सांगितलं, की आमच्या घरात गाय तर आहे, परंतु ती दूध देत नाही. त्यामुळे मी लवकरच तुम्ही थोडं थांबलात तर दशमीची व्यवस्था करतो, परंतु आम्हाला दूध बाहेरून आणावं लागेल. तेव्हा आपण असं नसतं वा आणि थोडं थांबा. पत्नी दुसरीकडे जाते, दूध आणते आणि मग दशम्या करून देते. तेव्हा महाराज उठले आणि त्या घरातल्या गायीजवळ गेले. गायीच्या पाठीवर थोपटलं आणि म्हणाले, "माई, हे ब्राह्मण कुटुंब वत्सल आहे. त्यांना दूध देत जा गं." आणि ब्राह्मणास सांगितलं, की "हिचं दूध काढा, दशमी करून ठेवा. मी संध्याकाळी पुन्हा भोजनास येईन." आणि त्याप्रमाणे खरंच त्या गायीनेही भरपूर दूध दिलं आणि स्वामीही बोलल्याप्रमाणे त्यांच्या घरी दशमी खाऊन आनंद होऊन आशीर्वाद त्यांनी दिला. तृप्त झाले समर्थ. या मंगळवेढे गावात स्वामी नेहमी 2 अजून विभूतींशी काही बोलत असत नदीच्या तीरावर. या 3 यतिमूर्ती आपसात काय बोलत असतील याचं गावकऱ्यांना मोठं आश्चर्य वाटते. अर्थात ते कळण्यास काहीच मार्ग नव्हता. परंतु तेव्हापासून लोकांना असं वाटलं, की आपल्या गावामध्ये साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचंही वास्तव्य आहे. अनेक लोकांचा, दुःखपीडितांचा उद्धार महाराजांनी मंगळवेढ्यास केला. अनेकांना संकटमुक्त केलं, काहींना व्याधीमुक्त केलं, कित्येकांना दारिद्र्यातून सुद्धा सोडवलं. मंगळवेढ्यात बसप्पा तेली आणि त्याचं कुटुंब राहत होतं. अत्यंत दरिद्री. मोलमजुरी करून प्रपंच करवत असत. परंतु हा बसप्पा जो होता तो काहीच कामधंदा करत नव्हता. त्याची पत्नीच बिचारी काहीतरी खटपट करून घर चालवे आणि हा नुसता असाच भटकत असे. पण याचं लक्ष समर्थांकडे होतं. रोज समर्थांना हा पाहायचा. पण एक दिवस त्यानं असं पाहिलं, की हे समर्थ कटकांची म्हणजे काट्यांची शय्या करून त्याच्यावर निजलेले आहेत. ते पाहिलं आणि त्याची खात्री पटली, की हा साधासुधा माणूस नाही, हा कोणीतरी देवाचा अवतार आहे. आणि त्यापासून या बसप्पानं महाराजांना कधीच एकटं सोडलं नाही. जिथे महाराज जाल तिथे तो बसप्पा त्यांच्या पुढे जातच असे. आणि ह्या बसप्पाच्या पत्नीला वाटलं, की झालं आपला नवरा आता या वेड्या महाराजांच्या नादी लागला. आता हा अजूनच कामातून गेला. परंतु ही बसप्पा मात्र महाराजांना सोडत नसे. त्यामुळे त्याची भक्ती आहे असं महाराजांना वाटून महाराजांनी असं ठरवलं, की या बसप्पाचं दारिद्र्य आपण आता दूर करूया. त्याला काही बोलले नाहीत. परंतु एक वेळीच चल म्हणाले, "आपण जाऊ." आणि मोठे जंगलामध्ये गेले. सतत महाराजांच्या सोबत असल्यामुळे हा बसप्पा कशालाच घाबरत नव्हता. जंगलामध्ये गेले, हिंस्र प्राण्यांना सुद्धा हा बसप्पा घाबरत नव्हता, कारण महाराज सोबत असायचे. जंगलात महाराज पुढे, बसप्पा तेली मागे. असे खूप चालत होते. रात्र झाली, अंधार झाला. आणि अचानक एकदा बसप्पाला त्यांच्या सोबत असतानाच एकाएकी सगळीकडे साप दिसायला लागले. सापच साप सगळीकडे. तेव्हा मात्र बसप्पा घाबरला, की झाडाच्या फांदीवर, पायाजवळ, आजूबाजू सगळीकडे लहान-मोठे सापच साप सगळीकडे. तेव्हा मात्र बसप्पाला भीती वाटली. सारखं महाराजांचं नाव घेऊ लागला आणि थरथर कापू लागला. त्याला घाम फुटला. त्याचा घसा कोरडा पडला. तेव्हा महाराज बसप्पाकडे पाहून अभय त्यांनी दिलं आणि म्हणाले, "तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत यातील घे, घाबरू नकोस." अर्थात महाराजांचं बोलणं गूढ, स्पष्ट काहीच नाही. परंतु महाराजांनी आदेश दिला आहे. बसप्पानी काही विचार न करता अंगावरचा पंचा त्या एका सापावर टाकला आणि तो उचलून आपल्या काखेत दाबून ठेवला. घाबरलेला होता, परंतु महाराजांवर विश्वास. आणि त्यांनी तो तशी कृती केल्याबरोबर सगळे सर्प दिसेनासे झाले. मग बसप्पास आश्चर्य वाटलं. मग महाराजांचे मनोमन आभार मानले, त्यांना नमस्कार केला आणि नंतर घरी परत जेव्हा यायचं, तेव्हा
महाराज म्हणाले बसप्पाला, की "तुझ्या काखेमध्ये धन आहे. ते घे आणि आनंदाने संसार कर." असा आशीर्वाद दिला. तेव्हा आश्चर्यानं हा बसप्पा घरी आला. घरी येऊन पत्नीला सगळं सांगितलं आणि ते काखेतलं गाठोडं काढण्यासाठी पंचा सोडला आणि उघडला. तो काय त्या सर्पाचं रूपांतर सोन्याच्या लगडीमध्ये झालेलं दिसलं. दोघांना फार आनंद झाला आणि हे पती-पत्नी सुद्धा तेव्हापासून महाराजांच्या सेवेस लागले. आता एक अजून सुंदराबाई म्हणून एक महाराजांच्या सेवेत होती. तर तिचं खरं म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल, पण तरीही इकडे पुस्तकात काय लिहिलं आहे ते आपण बघूया थोडंसं आणि वाचून दाखवते. प्रमुख सेवेकरी म्हणून ही सुंदराबाई होती. सुंदराबाई काडगावकर असं तिचं नाव. मूळची सोलापूरची. पतिनिधन झालं होतं आणि समर्थांबद्दल ऐकलं होतं म्हणून अक्कलकोटला आल्या आणि स्वामी समर्थांची सेवा करण्यास सुरुवात केली. स्वभाव खूप कडक होता आणि लोभी सुद्धा होता. अवतारी पुरुष म्हणून महाराजांची महती कळली. तिच्या पायाला काहीतरी व्याधी होती. मग ती व्याधी सुद्धा दूर करू आणि सेवेत राहू महाराजांच्या, असा विचार करून ती आली. आणि आली ती तिकडेच राहिली. आल्यावर तिची ओळख चोळप्पाशी झाली. चोळप्पा याची सुद्धा आपण माहिती बघूया. चोळप्पा हाही महाराजांचा एक भक्तच होता. चोळप्पाची आणि तिची ओळख पटल्यावर चोळप्पाच्या कामात ती मदत करू लागली. महाराजांच्या सेवेसाठी चोळप्पाचंही बरं वाटलं. उलट चोळप्पानी महाराजांना सांगितलं, की काही-काही कामांसाठी स्त्रिया मदतीला असलेल्या बऱ्या. आपल्याला स्नान घालायचं, आपली वस्त्र धुवायची, आपल्या आरतीची व्यवस्था करायची, आपल्याला अन्न बनवायचं. त्याच्यामुळे एखादी स्त्रीची गरज भासतेच. त्यामुळे ह्या जर आल्या आहेत अनायासे, तर यांना सेवेसाठी ठेवून घ्यावं, असं चोळप्पानी सुचवलं. तेव्हा महाराज म्हणाले महाराजांना अर्थातच त्रिकालज्ञान होतं. तेव्हा महाराज या चोळप्पाला म्हणाले, "चोळ्या, ही बाई काही दिवसांनी तुझ्या आणि माझ्या डोक्यावर मिरे वाटेल." तेव्हा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रमाणे पुढे तिनं आपला जम या सगळ्या सेवाकऱ्यांवर जबरदस्त दहशत आणि अधिकार जमवलाच. काही दिवसानंतर चोळप्पाला सुद्धा तिनं त्रास द्यायला सुरुवात केली. कारण या सुंदराबाईंना अतिशय धनलोभ होता. पैसे घेतल्याशिवाय ती यात्रेकरूंना महाराजांचं दर्शन घेऊ देत नसे. परंतु महाराज सुद्धा तिच्या म्हणण्याप्रमाणे वागत. निजा म्हटलं की निजायचं, जेवा म्हटलं की जेवायचं. असं महाराजांचंही चालू झालं होतं. आपण ही काय करायची लबाडी, की कोणी यात्रेकरू दर्शनासाठी आले, तर ती सांगायची अमुक-अमुक एका वस्तूची महाराजांना गरज आहे. मग ती वस्तू घेण्यासाठी मला तुम्ही पैसे द्या. आणि जर पैसे नाही दिले, तर ही चक्क दर्शन सुद्धा त्यांना घेऊ द्यायची नाही. अशी ही सुंदराबाई लबाडी करत असे. अशा प्रकारे तिनं महाराजांच्या सान्निध्यात असताना खूप द्रव्य साठवलं आणि कुणाचाही नैवेद्य महाराजांना ती खाऊ घाली. दिवसेंदिवस तिचा जोर वाढतच चालला. मग याचा परिणाम असा झाला, की जे चोळप्पाला आधी मिळत होतं, त्याच्यात त्या हिश्श्यामध्ये वाटा आला. नवे-नवे पूर्ण हिस्सा सुंदराबाईच काबीज करू लागली. त्यामुळे चोळप्पाचं थोडं नुकसानच व्हायला लागलं. आणि इतर सेवेकऱ्यांना सुद्धा ती खूप ओरडून बोले. तिचा आवाज खूप कर्कश होता आणि सतत भांडत असे. अर्थात तिचा त्रास थोडा व्हायला लागला सगळ्या सेवेकऱ्यांनाही. आणि म्हणून सगळ्यांनी त्या सेवेकऱ्यांनी कंटाळून तिची तक्रार मामलेदार कारभारी यांच्याकडे केली. पण या अर्जामुळे काय झालं, की सुंदराबाईंनी त्या त्या त्रास जो देत होता तो अजून वाढला. मग परत कलेक्टरांकडे सुद्धा अर्ज केला. तेव्हा बाईंनी इतरांप्रमाणे दर्शन घ्यावं असा हुकूम झाला. परंतु त्यांना हुकूम बजावण्यास जे आले, त्यांच्यावर हुकूम बजावण्याचं धाडस सुद्धा कोणाला होईना, एवढा तिचा जोर. व महाराजांचा आपल्यावर कोप होईल असं सगळ्यांना वाटायचं, की तिला जर हुकूम बजावला तर महाराज आपल्याला अ, रागवतील. मग एके दिवशी नानासाहेब दर्शनास आले असता समर्थ त्यांना म्हणाले, "काय रे, हुकूम बजवायचा येत नाही?" असं ओरडल्यावर नानासाहेबांना धीर आला. तेव्हा नानासाहेबांनी फौजदारामार्फत शिपाई वगैरे घेऊन हुकूम काढला, की या बाईला महाराजांपासून दूर करा. आणि मग प्रथम-प्रथम या बाईंना सुद्धा असं वाटलं, की ही सगळी चेष्टा आहे. आणि ती त्यांना असं रागाने बोलली. तिने काही सिरियसली घेतलं नाही आणि रागानं काहीतरी बोलू लागली. पण महाराजांचा जशी जागा सोडायला तयार नाही, असं बघितलं, तेव्हा महाराजांनी शिपायाकडे पाहत पाहत शिपायांना खूण केली, की "पाहता काय?" तेव्हा शिपाई पुढे झाले धाडसाने आणि त्यांना ओढून महाराजांपासून बाजूला केलं. तेव्हा खूप मोठा आक्रोश या सुंदराबाईंनी केला. मोठमोठ्यानं रडू लागली. परंतु या बाईच्या खोलीत नंतर इतके जिन्नस सगळे म्हणजे हरभरे, पेले, लुगडी, काठ्या, जोडे, गुडगुड्या, लाडू आणि खूप काही सामान जप्त करण्यात आलं.
परंतु एवढं सगळं झालं तरीही नंतर ती महाराजांच्या सेवेत राहिली आणि इतरांप्रमाणे दर्शन घेऊ लागली. महाराज सुद्धा शेवटच्या क्षणी तिच्या हातूनच जलप्राशन करून त्यांनी आपला देह सोडला. आता चोळप्पाचं थोडं राहिलंय ना, तर चोळप्पाची थोडी माहिती बघूया. चोळप्पा हा फार दरिद्री आणि कर्जबाजारी असा भक्त होता. चोळप्पाच्या पत्नीनं चोळप्पाला सांगितलं, की "अहो, काही पैशाची व्यवस्था करा, स्वयंपाकाची व्यवस्था करा." आणि असं करताना ती सुद्धा घरकाम करत असताना लाकडं काढायला गेली. कशासाठी? चुलीत लाकडं लागतात ना घालायला. ती लाकडं ती घ्यायला गेली आणि त्याच्या खाली होता एक विंचू. तर तो विंचू तिच्या उजव्या हाताला कट्टन चावला. त्याच्या म्हणजे असह्य विंचवाच्या वेदना त्या असह्य वेदना झाल्या आणि हात झटकू लागली, रडायला लागली. मोठमोठ्याने "महाराज, महाराज" करून रडू लागली. चोळप्पा जवळ आला आणि "महाराज वाचवा, वाचवा" असा तिचा आक्रोश बघितला. महाराज तिथेच बाजूला पलंगावर निजले होते. त्यांनी ताबडतोब चोळप्पाच्या हातात आपल्या वहाणा काढून दिल्या आणि सांगितलं, की ज्या हाताला विंचू चावला आहे, तो हात त्या वहाणेमध्ये घाला म्हणजे वेदना थांबतील. आणि तिनं तसं केल्याबरोबर हाताचा ठणका ताबडतोब निघून गेला. तेव्हा तिला बरं वाटलं आणि तेव्हापासून ती सुद्धा हे सुद्धा जोडपं महाराजांचं सेवा करायला लागलं. परंतु हा चोळप्पा सुद्धा सुंदराबाईंच्या जातकुळीचाच असल्यामुळे थोडासा जसजसा महाराजांपुढे जसं मिठाई यायची तसं द्रव्यही यायचं, तर त्या द्रव्याचा लोभ होऊन जसजसा पैसा मिळत गेला, तसतसा याचा भक्तिभाव कमी होत गेला. म्हणजे शेवटी स्वामींपासून त्याला सुद्धा थोडं दूर व्हायला लागलं. म्हणजे त्यांनी खूप सेवा केली, परंतु धनलोभामुळे मरताना सुद्धा त्याला स्वामींचं दर्शन झालं नाही. तर चरणतीर्थ स्वामींचं अवश्य मिळालं. कधीही आपल्या शरणागताचा अनादर समर्थांनी केला नाही. शरणागताला नेहमीच आश्रय दिला आहे तेव्हा. त्या चोळप्पाच्या घरी भक्तांची गर्दी हळू खूप वाढली. जो तो महाराजांचा खरा मी सेवक आहे, असं म्हणून दाखवायचा. तेव्हा महाराज एकदम उठले आणि बाहेर पडले. घराबाहेर पडून झपझप चालायला लागले. समर्थ पुढे, त्याच्या मागे चोळप्पा, त्याच्या मागे हा सारा भक्त परिवार असे चालू लागले. महाराजांना कुठे जायचं असतं ते कुणाला सांगत नसत आणि चाल खूपच जलद गतीने. तेव्हा पुढे जवळ-जवळ त्यांच्याबरोबर चालणाऱ्यांना धावायलाच लागायचं. अशा प्रकारे ते चालत खूप वेळ चालले. ऊन वाढायला लागलं. मार्गात पाण्याची सोय नाही, रस्ते बरोबर नाहीत. त्यामुळे सुरुवातीला बघा 100 जण असतात आणि नंतर आपणही अनुभव घेतो. नंतर-नंतर हळू कमी होत जातात. तसं झालं आणि जे कोणी जमाव सोबत येत होता, तो कमी-कमी होऊन फक्त शेवटी चोळप्पा उरला. तेव्हा चोळप्पाचं कौतुक समर्थांनी केलं, की "तूच रे बाबा खरा भक्त." असं. ते म्हणजे महाराजांनी घेतलेली जी परीक्षा होती त्याच्यात चोळप्पा 1 नंबरनी पास झाला. समर्थ चोळप्पाच्या घरी आले खरे, पण त्यावेळी चोळप्पाची समृद्धी विशेष नव्हती. खायची सुद्धा त्यांना तारांबळ व्हायची. घरात रोज स्वयंपाक व्हायचाच असं देखील नाही. त्यावेळेस राधाबाई आणि येसूबाई म्हणजे चोळप्पाच्या आई आणि पत्नी यांना खूप वाईट वाटायचं आणि त्यांना असं वाटायचं, की समर्थांसारखे सत्पुरुष आपल्या घरी आहेत आणि त्यांना आपण वेळेवर भोजन घालू शकत नाही. खूप वाईट वाटायचं. समर्थांना एकदा लहर आली आणि ते म्हणाले, की आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही आणि घरात काहीच नव्हतं म्हणून स्वस्थ बसलेल्या त्या राधाबाई म्हणजे चोळप्पाच्या आई यांना उद्देशून समर्थ बोलले. त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी रडक्या आवाज समर्थांना म्हटलं, "महाराज आज घरात काहीच अन्नधान्य नाही. त्यामुळे अजून स्वयंपाक केलेला नाही." हे बोलताना सुद्धा त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावर स्वामी म्हणाले, "राधाबाई, रडावयास काय झालं बरं? घरात सर्व अन्नधान्य भरलेलं आहे. कशाला चिंता करतेस? जा, आज जाऊन बघ." समर्थांचं हे भाषण ऐकलं आणि राधाबाई थक्क झाल्या. कारण घरात काय आहे, काय नाही याची पूर्ण कल्पना त्यांना होती. परंतु महाराज म्हणाले, "आता आज जा आणि स्वयंपाक करा." असं म्हणताच राधाबाई लगबगीने स्वयंपाकघरात गेल्या आणि पाहतात काय, सर्वत्र अन्नधान्य भरून वाहत आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या. समर्थांचे चरण घट्ट धरले. अश्रू पायावर पडू लागले. तेव्हा राधाबाई म्हणाली, "महाराज आपण धन्य आहात. आपण परमेश्वर आहात. आमच्यावर अशीच कृपादृष्टी राहावी." समर्थांशी काही वेळेस त्या वाईटही वागल्या होत्या. त्याचाही त्यांना पश्चात्ताप झाला. परंतु हा समर्थांचा एक चमत्कार त्यांनी खूप जवळून अनुभवला. या थांबा मी जरा पुस्तकातल्या पुढच्या कथा काढते. पानं जुला म्हणजे चांगल्या-चांगल्या प्रसंग सांगावेत म्हणून निवडून ठेवले. ती पानं मागे-पुढे होतात. पटकन सांगायला. हां. परमात्मा हा ऐश्वर्य संपन्न आहे.
त्याचा अंश तुमच्यात ज्यार्थी आहे, त्यार्थी तुम्हीही ऐश्वर्य संपन्न असलंच पाहिजे, असं समर्थ नेहमी लोकांना सांगत. कलीच्या पिडण्यापासून भक्ताला दूर राखण्यासाठी हरिनाम हेच श्रेष्ठ आहे. स्वामी नामच श्रेष्ठ आहे. म्हणून सदैव भक्तांनी स्वामीनाम घ्यावं आणि स्वामी चरणी मग्न राहावं. स्वामींनी आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन करण्यासाठी चमत्कार लीला केलेल्या नाहीत, तर प्रत्येक चमत्कारातून स्वामी काहीतरी शिकवणूक देतात. अगदी छोट्या-छोट्या घटनांमधून सुद्धा त्यांनी धर्माचं सत्य स्वरूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धर्माचरण करताना सुद्धा समर्थांना दांभिकपणा, नाटकीपणा मुळीच आवडत नसे. उलट कर्मकांड करणाऱ्या व्यक्तीबद्दल त्यांना कमालीचा द्वेष आणि तिरस्कार वाटत असे. अशा लोकांच्या वाऱ्यालाही उभं राहू नका, असं ते नेहमी सांगत. अशी त्यांची शिकवण नेहमी असे. एक गायीचं छान गोष्ट आहे कथा छोटीशी. एक गाय नित्य महाराजांच्या जवळच बसलेली असे. या गायीचे भाग्य असे, की समर्थांसमोर येणाऱ्या पेढ्यांचा ढीग हा गाय फस्त करीत असे. समर्थ तिला मुक्त हस्ताने पेढे खाण्यास घालीत व ती पेढेच खाऊन राहत असे. ही गाय रोज समर्थांसाठी पाना सोडित असे. वासराप्रमाणेच समर्थही या गायीचे दुग्ध प्राशन करीत असत. आजही या गायीची समाधी समर्थांच्या सन्निध असून ती आपल्या समर्थ भक्तीची ग्वाही देत असते. हीच जी गाय आहे बरं, जेव्हा समर्थांचा निर्वाण काळ जवळ आला, त्यावेळेस अखेरच्या क्षणी हिने येऊन स्वामींना प्रदक्षिणा घालून परत गेली होती. आणि या गायीची खरोखरच तिकडे अजून समाधी आहे, समर्थांच्या समाधीजवळ. मुंबईच्या ठाकूरदास बुवांना बालपणापासून भक्ती मार्गाची आवड होती. बालवयात नरसोबाची वाडी आणि गाणगापूर येथे जाऊन त्यांनी श्री दत्तगुरूंची सेवा केली होती. दैव दुर्विलासाने बुवांच्या अंगावर श्वेतकुष्ठ उठले. चेहऱ्यावर पांढरेपणा येऊन तो विद्रूप दिसू लागला. बुवा विद्वान असून अध्यात्मात त्यांना गती होती. कुष्ठामुळे त्यांचं मन विषण्ण झालं. परिचितांना तोंड दाखवायची लाज वाटायला लागली. हे सर्व टाळण्यासाठी त्यांनी काशीस जाऊन राहावे असा विचार केला. तत्पूर्वी एकदा त्यांनी श्री क्षेत्र गाणगापूरवास जाऊन आपलं उपास्य दैव श्री गुरुदेव दत्तात्रेय यांचं दर्शन घ्यावं या उद्देशाने तिकडे वास्तव्य केलं होतं. तिथे त्यांनी निर्गुण पादुकांची पूजा केली. त्यावेळी पूजा साहित्यात त्यांनी आणलेली कस्तुरी ती श्री दत्तात्रेयांच्या पादुकांना लावायला विसरले. तिकडच्या देवळात विद्वत्ता प्रचूर व भक्तिभावाने ओथंबलेले कीर्तन त्यांनी केले होते. गुरु दत्तात्रेयांकडे काशीस जाण्याची परवानगी मागितली. त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला, की तू काशीला नाही, अक्कलकोटला जायचं आहेस. आणि तेथे त्यांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांना कळलं, की स्वामी एका गणिकेच्या घरी आहेत. ते वृत्त ऐकून बुवा लगबगीने त्यांच्या घरी गेले. तिच्या घरी गेले गणिकेच्या. बुवांनी शुद्ध भावाने आणि नम्रपणाने स्वामी महाराजांच्या चरणकमलावर मस्तक ठेवले. त्यावेळेस त्यांना पाहताच स्वामी समर्थ म्हणाले, हमारी कस्तुरी अभी के अभी लाओ. गाणगापूरला पूजेच्या वेळी गुरुच्या पादुकांना कस्तुरी लावायला आपण विसरलो याची बुवांना तेव्हा आठवण झाली. अशीच अजून एका भक्ताची थोडीशी गंमत. एकदा रत्नागिरीकडील काही कोकणी बालू मंडळी महाराजांच्या दर्शनासाठी आली. त्यांनी त्याच्यापैकी लखू नावाच्या एकाला स्वामींपुढे नैवेद्य ठेवण्यासाठी 5 पैशांचा गूळ घेऊन ये म्हणून बाजारात पाठवलं. बाकीची मंडळी स्वामींसमोर दर्शनासाठी खोळंबून उभी होती. अचानकपणे स्वामी ऊ ऊ ऊ करू लागले. लखू गूळ खाता माका देत नाही असं काही म्हणू लागले. तेव्हा त्यांच्यापैकी एक जण पटकन बाजारात गेला आणि त्यांनी काय आश्चर्य पाहिलं, की नैवेद्यासाठी जो गूळ घेतला तो खात खात हा लखू येत होता. आणि हे स्वामींना तिकडून दूरदृष्टीने दिसलं आणि म्हणून ते बोली भाषेत सांगून भक्तांना काही कळेच ना, की एकदम ऊ ऊ ऊ लखो गूळ खाता माका देत नाही असं म्हणायला लागले. त्याचा मतितार्थ हा असा होता. समर्थांचा ठराविक असा काही कार्यक्रम नसे. पण एक कार्यक्रम अखंड चालू म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या हजारो लोकांची संकट दूर करायची, त्यांना मार्गदर्शन करायचं. एखादा सत्पात्र कोणी आढळला तर त्याच्यावर अनुग्रह करायचा आणि त्याच्या जीवनात समृद्धी आणून द्यायची. अहमद रिसालदार यांनी महाराजांची चेष्टा करण्याच्या हेतूने व त्यांची पात्रता जोखावी या उद्देशाने त्यांना विचारलं, "क्यों बाबाजी, हुक्का पिते हो?" तेव्हा समर्थांनी हसत सांगितलं, "हां, हां, क्यों नहीं?"
तर ह्या रिसालदारानं रिकामी चिलीम समर्थांच्या हातात दिली. आता रिसालदाराच्या मनात यांची गंमत पाहावी असा विचार होता. म्हणून तो तिकडेच मजा पाहायला उभा राहिला. रिकामी चिलीम दिलेली आहे समर्थांना. आता पुढे काय होणार तो बघायला उत्सुक होता. समर्थांनी त्या एकदा रिकाम्या चिलिमेकडे पाहायचं आणि एकदा रिसालदाराकडे पाहायचं. आणि असं करता करता एकदम आता ती चिलीम ओढणार असा पवित्रा घेतला आणि जोरात खूप श्वास घेतला. 3 मिनिटांचा श्वास समर्थांनी घेतला आणि नंतर रखवालदार पाहतो तो काय, तो चिलमीतून धुराचे लोटच्या लोट बाहेर पडत आहेत. समर्थ चिलीम ओढण्यात मग्न झाले. रिकाम्या चिलमीतून धूर काढण्याची त्यांची ती किमया किंवा लीला बघून ही व्यक्ती सामान्य नाही आणि अवलिया म्हणून तो मनोमन खूप घाबरला. त्याच्या सर्वांगाला घाम फुटला आणि हातपाय थरथर कापू लागले. तेव्हा त्याने शरणागती पत्करली, मुझे माफ करना, गलती हो गई, मुझे माफ करतो. तेव्हा स्मित हास्य करून समर्थाने त्याच्याकडे पाहिलं आणि आशीर्वादासाठी उजवा हात वर केला. महाराज 3 दिवस खंडोबा मंदिरात तसेच बसून होते. तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावं असं त्याला वाटलं रिसालदाराला. म्हणून चोळप्पाकडे जाण्यास निघाला. महाराजांना ब्राह्मणाकडे जाऊन भोजन घालावं असं त्याला वाटलं. तेव्हापासून रिसालदारानं स्वतःच अक्कलकोटमध्ये महान अवलिया आला आहे असं सांगून अक्कलकोटचं भाग्य उजळलं. असं करून महाराजांची आणि अक्कलकोटची प्रसिद्धी बऱ्यापैकी केली. एक वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल सुद्धा एक थोडीशी माहिती आहे, की आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे त्यांनी बंडामध्ये त्यांना भाग घ्यायचा. खूप मोठे क्रांतिकारक. परंतु तरी दैवी आशीर्वाद असावा याच्यासाठी ते सुद्धा एकदा दर्शनाला आले होते समर्थांच्या. तेव्हाच्या या प्रसंगाचं वर्णन पुस्तकात लिहिलंय तेच वाचून दाखवते. जेव्हा 1857 सालच्या असंतोषाने साऱ्या भारत खंडात ब्रिटिश क्रांतीविरुद्ध लाटच्या लाट उसळली, त्याच्यातले एक सुप्रसिद्ध क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके. त्यांना एकच ध्यास लागला होता, ब्रिटिशांचं जे पारतंत्र्य आहे ते त्यातून आपली सुटका करून घ्यायची मातृभूमीची आणि मोठा उठाव करायचे असे मनामध्ये मनसुबे होते. म्हणून सत्पुरुषाचा आशीर्वाद या कार्याला मिळाला तर कार्य सिद्धीस जाईल या हेतूने ते दर्शनाला आले. 3 वेळा ते अक्कलकोटला येऊन त्यांनी आपला मनातला हेतू समर्थांना सांगितला आणि आपल्या कार्यास कृपाशीर्वाद मिळावे म्हणून विनंती केली, आज्ञा मागितली. परंतु समर्थांनी त्याला आज्ञा दिली नाही. एक वेळ वासुदेव फडके यांनी आपली तलवार घेऊन महाराजांसमोर ठेवली आणि मनात संकल्प केला, की महाराजांसमोर ठेवलेल्या तलवारीस जर महाराजांनी स्पर्श केला आणि आपल्या हातात दिली, तर आपल्याला महाराजांचा आशीर्वाद मिळाला, सगळीकडे यश मिळेल, असं ठरवलं. परंतु महाराजांना भूत आणि भविष्य दोन्ही दिसत होतं. त्यांनी एका सेवेदारास हाक मारली आणि तलवार घेऊन तरटीचे झाडावर ठेव असे सांगितले. तसे त्या सेवेकऱ्यांनी केले. त्यावेळी वासुदेव फडके निराश झाले आणि ठेवलेली तलवार घेऊन निघून गेले. कारण या घटनेचा, या कृतीचा महाराजांचा अर्थ असा होता, की क्रांतीला ही वेळ अनुकूल नाही. हे जाणून स्वामींनी त्यांचं शस्त्र दूर ठेवलं. परंतु तरीही आज्ञा नाही, आशीर्वाद नाही म्हणून न थांबता काळाचा वेग ओळखून किंवा तारुण्यात अशा उर्मी क्रांतिकारकाच्या उफाळून आल्यामुळे त्यांनी काही ही आज्ञा न जुमानता क्रांतिकार्यात उडी घेतली, परंतु त्याला यश आलं नाही. यावरून असं लक्षात येतं, की महाराजांनी नको म्हणून सांगितलेली गोष्ट केल्यास त्याला यश यायचं नाही. या लीलेचं नाव आहे श्री रामेश्वरचे कोटीकूप. श्री रामेश्वर जवळ एक कोटीकूप नावाचे प्रसिद्ध तीर्थ आहे. या तीर्थात स्नान करून भक्तांना एक आगळं वेगळं समाधान आणि मनःशांती मिळते. अशा या पावन कोटीकूपमध्ये त्या काळी स्नान करणं म्हणजे एक दिव्य होतं. मात्र यात्रेकरूंना पुजाऱ्यांकडून याबाबत फार त्रास होत होते. पुजारी भरपूर पैसे घेतल्याशिवाय कोणाला स्नान करू देत नसत. काही भक्त लोकांकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी जर पुजाऱ्यांना विनंती केली तर पुजारी त्यांना स्नान करू द्यायचे नाहीच, पण उलट त्यांचा अपमान करून त्यांना हाकलून देत असत. ते पुजारी भक्तांच्या भावनांचा विचारच करत नसत. स्वामी समर्थांना ज्या ज्या पवित्र ठिकाणी अशी प्रवृत्ती आढळली त्या त्या ठिकाणी ती प्रवृत्ती नाहीशी व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले असं लक्षात येतं. तसंच हे कोटीकूप या तीर्थाच्या बाबतीत एक लीला झाली. या तीर्थावर स्नान करणाऱ्या येणाऱ्या भक्तांचे हाल आणि कुचंबणा महाराजांना कळली, म्हणून महाराज स्वतःच एकदा या तीर्थावर स्नानासाठी आले. पुष्कळ भक्तगण स्नानासाठी जमलेला होता. परंतु प्रथेप्रमाणे
पुजाऱ्यांनी महाराजांना सुद्धा हटकलं आणि त्यांच्याकडून द्रव्याची मागणी केली. समर्थांनी प्रथम त्यांना सांगितले, की "आम्ही अवधूत संन्यासी, आमच्याजवळ एवढं द्रव्य कुठून असणार?" पण हे पुजारी काही ऐकेचनात आणि महाराजांना तीर्थातील स्नानासाठी जाऊ देत नाहीत. तेव्हा समर्थांनी पुजाऱ्यांशी वाद घातलाच नाही, कारण महाराजांना तसं वाटलंच नाही. पण ते एवढंच म्हणाले, "ठीक आहे, आता या तीर्थात स्नान करण्याजोगं काही उरलेलंच नाही. स्नानच पळून गेलं." समर्थांनी त्या पुजाऱ्यांना असे म्हटल्यावर त्यांनी याची दखल घेतली नाही. त्यांना कळलंच नाही. महाराज इतर भक्तांप्रमाणेच त्यांना वाटले आणि त्यांच्याकडे न पाहताच इतरांकडून मिळणाऱ्या द्रव्याकडे त्यांचा डोळा होता आणि ते गोळा करत राहिले. समर्थ स्नानासाठी आले, स्नान न करता गेले. त्यावेळेपासून त्या कोटीकूप तीर्थात स्नान करावे अशी खरंच परिस्थिती राहिली नाही. कारण त्या क्षणापासून त्या पाण्याला दुर्गंधी सुटली. त्या तीर्थात असंख्य किडे वळवळू लागले. त्याचा परिणाम असा झाला, की स्नानापोटी मिळणारे पुजाऱ्यांचे उत्पन्न बुडाले. उत्पन्न बुडताच मात्र पुजारी घाबरले. कारण त्या उत्पन्नालाच त्यांनी उदरनिर्वाहाचं साधन बनवलं होतं. मंदिरातील रामेश्वरावर त्यांनी सतत पाण्याची धार धरली. नाना उपाय केले, नाना साधनं केली. तज्ञ मांत्रिकांना पाचारण केलं. पुजाऱ्यांनी नाना देवतांना स्नान केलं, पण काहीच उपयोग झाला नाही. पाण्याची दुर्गंधी वाढतच चालली. पुजाऱ्यांना आणि भक्तांना त्या स्थळी उभं सुद्धा राहता येईना एवढं अशक्य झालं सगळं. त्यावेळी कोटीतीर्थाच्या पुजाऱ्यांची झोप उडून गेली. काहींनी शृंगेरी येथे श्री शंकराचार्यांकडे जाऊन निवेदन द्यायचा विचार केला. सर्वांनी ताबडतोब त्यांची गाठभेट घेतली. त्यांना शरण आलेल्या त्या पुजाऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतलं आणि तत्काल शंकराचार्यांनी योग समाधी लावली. योग समाधी अवस्थेत त्यांना खरी परिस्थिती समजली आणि समाधी उतरल्यावर त्यांनी पुजाऱ्यांना सांगितलं, की ज्या संन्यासाचा तुम्ही अवमान केला आहे, ते वेषधारी संन्यासी नसून साक्षात दत्त अवतारी पुरुष आहेत. साक्षात दत्त महाराज अवतरलेले आहेत. तेव्हा यापुढेही जर तुमचे असे वर्तन चालू राहिले, तर तुमचं रक्षण कोण करणार? भक्तांशी प्रेमाने वागा, पैशांचा मोह सोडा. हे जर तुम्ही सोडलं नाही, तर तुम्हाला त्याची फळं भोगावी लागतील आणि तीच फळं तुम्ही आता भोगत आहात. तेव्हा आजपासून हे वर्तन तुमचं बंद करा. दत्तावतारी समर्थांचं नामस्मरण करा, म्हणजे ते दयाघन तुमच्यावर कृपा करतील आणि एक दिवस रामेश्वर लिंगस्थानी अकस्मात श्री स्वामी समर्थ पुन्हा यांना दिसले पुजाऱ्यांना. त्याबरोबर सर्व पुजारी तिथे एकत्र गोळा झाले. समर्थ म्हणाले, "वागावे, गोड बोलावे. पैसा कमवायचाच आहे तर सन्मार्गाने मिळवावा आणि त्यात आपला उदरनिर्वाह चालवावा." आणि पुढे म्हणाले, "शृंगेरीची वारी कशी काय वाटली? जगद्गुरू भेटले ना?" यावर पुजाऱ्यांना फार फार पश्चात्ताप झाला आणि सर्वांनी माफी मागितली. जो तो दंडवत घालू लागला. यावर समर्थ म्हणाले, "योगेश्वर जगद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागा. तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि चमत्कार असा, की ह्या कोटी तीर्थांचे जल हे पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ आणि सुगंधी झाले." परंतु पुन्हा समर्थांनी आठवण दिली, की धनाच्या लोभापायी किती जणांचा छळ केला, किती भक्तांचं मन तुम्ही दुखवलंत. तेव्हा चांगल्या कुळात जन्माला येऊन असं वाईट वर्तन कधीच करू नये. कुणाचाही छळ, अपमान, तिरस्कार करू नये. असं केल्यास तुमचा नाश अटळ असतो. असा मोलाचा उपदेश केला. अजून थोडा वेळ आहे तर 2 छोट्याशा कथा सांगते. एक पांडू म्हणून भक्त होता महाराजांचा. अगदी मनापासून महाराजांवर श्रद्धा होती, त्यांची सेवा करायची असं. आणि एकदा काही प्रवासासाठी त्याला एका नावेत बसून प्रवास करायचा प्रसंग आला. तेव्हा ती नाव अशी डोलायला लागली, की आता बुडते का? प्रवाशांचे प्राण धोक्यात आहेत का? तेव्हा हा पांडू घाबरला आणि त्यानं मनापासून महाराजांना साद घातली, की "महाराज वाचवा, सुखरूप मला यायचंय." असं. आणि तेव्हा समर्थ इकडे अक्कलकोटातच होते. मोठा दरबार भक्तगण समोर बसले होते. हा पांडू तर खूप दुसऱ्या कुठल्यातरी गावामध्ये होता. परंतु बोलता-बोलता भक्तांशी महाराज अचानक उठले आणि त्यांनी असा हात केला, जसं काही एखादं आपण काहीतरी ओलं असं उचलतो ना, त्याप्रमाणे जणू काही त्यांनी पांडूला मनातल्या मनात धरलं असेल. आपल्याला काही कळायला मार्ग नाही, की काय कृतीचा अर्थ काय? परंतु ती नाव किंवा पांडू कोणाला तरी त्यांनी असं उचलून बाजूला केल्यासारखी ती खूण त्यांनी केली उठून आणि तेव्हा त्यांच्या हाताच्या बोटांमधनं पाणी खाली पडलं आणि ते पाणी खारट होतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्याचबरोबर स्वामी समर्थ एकदा हिमालयात प्रवास करत होते. तेव्हा एक चिनी दाम्पत्य त्यांना त्या ठिकाणी
दिसलं. ते पण असंच फिरायला सहलीला म्हणून आलं असेल. परंतु ह्यांचा एकूण रूप बघून त्यांना हसायला आलं. ते दाम्पत्य यांच्याकडे बघून हसलं. कुचेष्टेनं हसलं असावं किंवा काय त्यांना हसायला आलं, की माणूस वेगळाच काहीतरी दिसतोय, असे काय विचारांनी हसले माहीत नाही. परंतु थट्टा केली गेली महाराजांची. आणि थोडे पुढे ते जातायत न जातायत 2-4 पावलं, तर त्यांचं लिंग बदललं. जी पत्नी होती ती पती झाली आणि जो पती होता ती पत्नी झाली. आणि त्यांना क्षणार्धात कळलं, की ही कोणतरी मोठी असावी आणि आपल्याकडून चूक झाली आहे. तेव्हा साष्टांग दंडवत घातला, क्षमा मागितली. तेव्हा त्यांची लिंग महाराजांनी पूर्ववत केली. शरणागताला आश्रय देणं हे महाराजांचं खूप मोठं कार्य. जसं त्यांना आता निर्वाण काळ जवळ आला, तेव्हा 1 वर्ष आधीपासून त्यांनी भक्तांना थोड्या अप्रत्यक्षरित्या सूचना द्यायला सुरुवात केली. जसं की माझा आता झोपाळा वरती टांगून ठेवा झाडाच्या किंवा आता मी घरात प्रवेश करणार नाही, अंगणातच माझी खाट टाकत जा किंवा जिथे बसतील तिथे दगडांनी असं चौकोन करून समाधीचा आकार द्यायचा. असे त्यांचे कृती काहीतरी विचित्र चालू झालेल्या होत्या. म्हणजे 1 वर्ष आधीपासून ही चिन्ह त्यांनी दाखवायला सुरुवात केलेली होती. परंतु त्यांनी भक्तांना असंही सांगितलं होतं, की "मी गेलो तरी मी अक्कलकोटास नेहमीच असेन आणि कोणीही कोणत्याही भक्ताने कधीही हाक मारली, तरी सुद्धा मी नेहमीच असेन." म्हणून त्यांनी "हम गया नहीं, अभी जिंदा है" असं सांगूनच भक्तांचा निरोप घेतला होता. आणि ह्याचे अनुभव अजूनही या काळात सुद्धा भक्तांना येतात. तर माझ्या बाबतीत आलेला एक छोटासा अनुभव सांगून आपण थांबूया. अगदीच तो क्षुल्लक वाटेल ऐकणाऱ्याला, पण मला स्वतःला खूप भारी वाटलं. म्हणून मी ते सांगतेय, की या ठिकाणी मला ते सांगणं आवश्यक वाटतं. अगदी छोटासाच आहे, खूप काही मोठं नाहीये. माझ्या घरामध्ये देव्हाऱ्यात अगदी छोटा असा आपला कसा पासपोर्ट साइज फोटो असतो, तसा समर्थांचा फोटो होता. तो जुना झाला, खूप जुना झाला. मग तो चांगलं दिसत नाही ना, नवीन छान आणावं असं एक माझ्या मनात आलं. म्हणून ते आमच्या इथे जवळच आहे तो फोटो फ्रेम. मला त्याला म्हटलं, पण असा छोटा तसाच मला हवा होता, कारण बाकीच्या देवांची गर्दी उगाच नकोय म्हणून. जसं तो छोटा होता तसाच मला तिकडे ठेवायचा होता, रिप्लेस करायचा होता थोडक्यात. तर मी गेली तर त्याच्याकडे काही त्या आकाराचा नव्हता. नंतर या म्हणाला. मी अशा 2-3 फेऱ्या मारल्या, पण तो मला वाटलं मागवेल तर त्याला मिळाली नाही का तो विसरून जायचा काही कळलं नाही. परंतु ती काय मला मिळालाच नाही तो फोटो. मग तो जुनाच राहिला देव्हाऱ्यात. आणि एक दिवस असाच दुसऱ्याच कुठल्यातरी कामासाठी मी माझ्या अगदी जिवलग मैत्रिणीला फोन केला होता. तेव्हा तिने काहीतरी मला सांगितलं, की "उद्या मी अक्कलकोटला जातेय." तेव्हा मला पटकन आठवलं आणि मी सांगितलं, "अगं, तुला फोटो पाठवते, त्या आकाराचा मला फोटो आणून दे." आणि तेव्हा तो मला तिच्यातर्फे मिळाला. मग मला असं माझ्या मनाचं मी समाधान केलं, की महाराजांना माझ्याकडून अक्कलकोटाहूनच यायचं होतं. आणि तेव्हा जेव्हा आपल्याला स्वतःला अनुभव येतात ना, तेव्हा खूप भारी वाटतं, की त्याचं वर्णनच आपण शब्दात करू शकत नाही. ते फक्त अनुभव आपण अनुभवायचे आणि त्याची त्यांचे आभार मानायचे, की म्हणजे कुठल्याही कोपऱ्यात भक्तांनी भक्ती केली, तरी ती महाराजांपर्यंत पोहोचतीये याची ती जणू पावतीच. आणि असे अनुभव आपल्यापैकी सुद्धा प्रत्येकाला अगदी जरूर आलेलेच असतील. स्वामी भक्तांवर स्वामी नेहमीच कृपा ठेवतात. त्याच्यामुळे आपलं काहीही अडलं तरी भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे महाराजांचं वाक्य आपण आठवूया आणि जे कोण भाविक श्रोते किंवा इतरही कोणी कधी ऐकतील, तेव्हा त्यांना महाराजांची कृपा आशीर्वाद नक्की लाभो, असं सांगून आपण आता इकडे थांबवूया. खूप छान ताई. तुमच्यामुळे आम्हाला श्री गजानन महाराज, श्री टेंबे स्वामी आणि श्री स्वामी समर्थ तिन्ही संतांचं दर्शन झालं थोडक्यात. हं. तुला ताईला धन्यवाद. ते मला सुद्धा एवढं हो. छान त्यांच्या सगळ्या तिघांच्या कार्यांची ओळख तुम्ही छान करून दिली. मनापासून हो, आभार. हो. पुन्हा येऊन दुसऱ्या संतांच्या विषयी पण तुम्ही सांगावे हीच विनंती. हो. खूप छान. धन्यवाद. तुमचा स्वतःचा अनुभव पण खूप छान ताई. हो. खरंच. खूप मला भारी वाटलं त्यावेळेस म्हणजे मला असं वाटायचं, की आपण आपल्याला खूपच अंडर एस्टिमेट करतो. म्हणजे एवढ्या मोठ्या भक्तांच्या कथा तिथे आपण कोण क्षुल्लक असं वाटतं. परंतु ते झालं तेव्हा आपल्याला वाह! वाह! म्हणजे माझी भक्तीची पण नोंद आहे. असं झालं जरा. खूप छान. मनापासून श्रद्धेने की जे आपण करतो तर ते अमूल्यच असतं. आणि त्याचं आपल्याला गुरूंचं हे मिळतच आणि प्रचिती पण येते. असं माझाही अनुभव आहे. ते म्हणतात हो, मी खरं आहे. पाठीशी आहे. खरंच ते पाठीशी आहेत आणि हो. त्याचा प्रत्यय येतो असतो. खूप छान ताई. या पुन्हा पुन्हा. हो, हो. धन्यवाद. छान झालं ताई, छान झालं. परत परत या.
धन्यवाद. खूप छान. ती मिळाली ताई. अच्छा. खूप छान वाटलं छान. ऐकून. हो. स्मिता ताई. धन्यवाद सर्वांना. हो. अरे वा. ज्योत्स्ना ताई आल्या का? या. नमस्कार. छान. दोन्ही दिवसाचं ऐकायला मिळालं. टेंबे स्वामींचं आणि मी पाठवेन, व्हिडिओ आले की पाठवेन. हा. पहिला शेगावच्या गजानन महाराजांचा मिळाला नाही वेळेअभावी. बरं पाठवेन मी. व्हिडिओ आले की पाठवते. हा, नक्की. धन्यवाद. धन्यवाद. आम्ही दोघांनी एकत्र बसून ऐकलं. मस्त. छान. छान. नमस्ते. नमस्ते.